नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लोककलेवर घाला, तमाशा कलाकारांवर हल्ल्याने राज्यभर संताप. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक तमाशा कलेला काळिमा फासणारी ही घटना असून विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशा फडावर काही अज्ञातांनी भ्याड हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर कला क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. संगमनेर तालुक्यात पार पडत असलेल्या तमाशा कार्यक्रम दरम्यान अचानक काही अराजक तत्वांनी हल्ला चढवत कलाकारांवर धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विशेषतः महिला कलावंतांनी गैरवर्तन झाल्याचा आरोप असून त्यामुळे संपूर्ण तमाशा क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा तमाशा फड हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाचा फड मानला जातो. अशा नामांकित फडावर झालेला हा हल्ला केवळ कलाकारांवर नव्हे तर संपूर्ण लोककलेवर झालेला आघात मानला जात आहे. घटनेनंतर विविध सामाजिक संघटना आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तमाशा कलावंतांना विशेष सुरक्षा देण्याची मागणीही जोर धरत आहे. अहमदनगर जिल्हा म्हणजे आताचा नवीन जिल्हा अहिल्यानगर, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं ज्या जिल्ह्याला नाव दिलं, त्या जिल्ह्यामधल्या संगमनेर या तालुक्यामध्ये काल परवा तमाशा कलावंतांच्या गाडीवर काही लोकांनी जो भ्याड हल्ला केला. खर तर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये तेल भरून बाहेर जाताना हा प्रकार घडला. त्या गाडीमध्ये असलेल्या महिला कलावंत असतील, इतर कलावंत, त्या गाडीचा ड्रायव्हर, या सर्वांना अक्षरशः ओढून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यामध्ये काट्या घातल्या, महिलांना रक्तबंबाळ केलं. अक्षरशः ज्या मुली तमाशा कलावंत असणाऱ्या ज्या मुली होत्या, त्या मुलींची कपडे फाडण्यात आली. त्यांच्या आबरूचे धिंडवडे काढण्याचा प्रकार तिथं झाला. अशा पद्धतीचं या अहिल्यानगर ज्या जिल्ह्याचं नाव राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नावानं होतोय, त्या नावाला लाजवेल, त्या नावाला काळिमा फासेल अशा पद्धतीची घटना ही खरं तर त्या जिल्ह्यामध्ये आणि संगमनेर तालुक्यामध्ये झालेली आहे. या घटनेचा निषेध आज मी फकीरा पॅंथर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आज इथं सांगली जिल्हा हा अण्णाभाऊ साठे यांचा सांगली जिल्हा, या सांगली जिल्ह्यातून तमाम समाजाच्या वतीनं, पत्रकार बंधू आणि माझ्या संघटनेच्या वतीनं मी या भ्याड हल्ल्याचा प्रथम निषेध करतो. खरं वास्तविक ज्या तमाशाला नाव आहे ते नाव विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर. या देशामध्ये कलेच्या संदर्भामध्ये आपल्याला माहित असेल की भारतरत्न मिळवणारी आपल्याला लता मंगेशकर माहित आहे, परंतु तमाशा कला जी अशी आहे, ज्या कलेला या व्यवस्थेनं छिडकारलं, नाकारलं, तरी सुद्धा आपल्या डोक्यावरचा पदर न पडता या देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक मिळवणाऱ्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर आणि 1978 साली जे युद्ध लागलं होतं, त्या युद्धाच्या वेळी देखील सीमेवर जाऊन आपल्या भारतीय जवानांना, लष्कराला मनोरंजन करणारी ही माऊली विठाबाई यांच्या नावानं असलेला तमाशा, त्यांचे नातू मोहित नारायणगावकर हे त्यांच्या नावाचा वारसा घेऊन चालवत आहेत. त्यांच्या इतर कन्या आपण बघितलं असेल की मंगलाताई बनसोडे करवडीकर, नितीन बनसोडे असतील, रघुवीर खेडकर. खरं तर रघुवीर खेडकर हे ज्या जिल्ह्यातून, ज्या तालुक्यातून येत आहेत, त्यांच्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला झाला संगमनेरमध्ये, ही खरं तर दुर्दैव आहे. आणि ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बंदी घातलेल्या तमाशाच्या लोकनाट्यावर
तमाशावर बंदी घातलेली असताना सुद्धा हा तमाशा संबंध लोकनाट्याच्या रूपानं संबंध राज्यभरात नेला, देशभरात नेला. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक वारसा चालवणाऱ्या या कलाकारांच्यावर खर तर अशा पद्धतीचा हा हल्ला झालेला आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून बोलताना खरं तर एक गोष्ट फार महत्वाची आहे. उमाबाबाजी मांग सावळजकर ज्यांची समाधी पेड इथं आहे, यांनी खरं तर या तमाशाला फार मोठ्या पद्धतीनं बळकटी दिली होती. अण्णाभाऊ साठेने दिली. त्याच्यानंतर अनेक कलाकार या महाराष्ट्राला दिलेले आहेत. परंतु असं असताना ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा हल्ला झाला, हा हल्ला फार दुर्दैवी आणि चुकीचा आहे. मला या निमित्तानं विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांनी गायलेली एक लावणी या निमित्तानं सांगावीशी वाटते. लाज धरा पाहुणं जरा, जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. खर तर एक बाळंतीण बाई असताना सुद्धा आपलं मूल बाजूला ठेवून त्या महाराष्ट्रातल्या रसिकांचं मनोरंजन करणारी विठाबाई भाऊमांग नारायणगावकर आणि त्यांच्या नावानं असलेल्या तमाशाचा हा हल्ला म्हणजे या महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीवर झालेला हा आघात आहे, तो हल्ला आहे. त्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या हल्ल्याची गंभीर दखल घ्यावी आणि याच्यात जे हल्लेखोर आहेत या हल्लेखोरांच्यावर कठोर अशा पद्धतीने कारवाई करावी. त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हे दाखल करावेत आणि ज्या तमाशा कलावंतांच्या गाड्याचं आणि या सगळ्यांचं जे नुकसान झालंय त्या तमाशाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांना 1 कोटी रुपयाची शासकीय मदत ही सांस्कृतिक विभागानं खरं वास्तविक त्यांना देणं गरजेचं आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगेन की आज आम्ही या गोष्टीचा निषेध केलेला आहे. परंतु जर योग्य रीतीने जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर निश्चितपणानं फकीरा पॅंथर सेना या विषयावर तीव्रपणानं आम्ही आंदोलन करू. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ समाजाचे नेते आमचे आणि पत्रकार मनोजी यादव साहेब, त्याचबरोबर अशोकराव पाटोळे, आमचे मार्गदर्शक सन्माननीय तुकाराम माने साहेब, शब्बीरभाई मुजावर, आमचे महेशराव खनसे हे आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा या सरकारला विनंती करतोय की तात्काळ अशा पद्धतीने जे हल्ले होत आहेत, दलित बहुजनांच्यावर अशा पद्धतीने हल्ले होत आहेत, या हल्ल्याला बिमोड करण्यासाठी या लोकांना पुन्हा अशा पद्धतीची त्यांचं धाडस होणे यासाठी त्यांच्यावर कठोर अशा पद्धतीचं कारवाई करावी एवढीच या निमित्त विनंती करतो. जय भीम, जय लहुजी.